भाषिक क्षमता म्हणजे काय? भाषिक क्षमता ही एक अशी क्षमता आहे की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला भाषा वापरण्याची किंवा भाषा समजून घेण्याची त्याची नैसर्गिक क्षमता. या भाषिक क्षमतेमध्ये विविध प्रकार दिसून येतात. त्यामध्ये श्रवण असेल, भाषण असेल, वाचन असेल, लेखन असेल, या व्यतिरिक्तही काही क्षमता असतात. यामध्ये एक क्षमता आहे वाचन. आपण आपल्या शाळेमध्ये मुलांचं वाचन घेतो. त्यामध्ये मुलं मुख वाचन करतात, काही मुलं प्रकट वाचनही करतात. तर प्रकट वाचन करत असताना किंवा मुख वाचन करत असताना तो उतारा फक्त वाचणं महत्वाचं नाही, तर तो उतारा, ते वाक्य त्या मुलाला कितपत समजलंय तेही महत्वाचं असतं. आणि ते समजल्यानंतर तो मुलगा किती चांगल्या पद्धतीनं त्या उतार्याचं आकलन त्याला झालं ते महत्वाचं दिसून येतं. यामध्ये महत्वाचं काय मग, की वाचन करत असताना समजपूर्वक उतारा वाचन करणं, किंवा एखादं पुस्तक वाचताना, एखादी ओळ वाचताना त्या ओळीचं, त्या उतार्याचं आकलन होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि यासाठी आमच्या शाळेतली काही मुलं या ठिकाणी वाचन करत आहेत. ते आपण पाहूया की ते वाचतात कसं, आणि त्यावरती आपण काही प्रश्न तयार करून त्यांना विचारूया. आमच्या वर्गातील मुलांना काही छोटी कार्ड दिलेत. ती कार्ड ही मुलं आता वाचत आहेत. त्या कार्डवरती आपण काही यांना प्रश्न विचारूया. प्रणय, उभा राहा. तुझं कार्ड वाच बरं. सोने पिवळे असते. आता याचं कार्ड आहे सोने पिवळे असते. सोने कोणत्या रंगाचे असते? पिवळ्या रंगाचे असते. बरोबर. म्हणजे यानं जी ओळ वाचली ती ओळ याला व्यवस्थितपणे समजलेली आहे. आता दुसऱ्या मुलाला आपण प्रश्न विचारूया. सानू, तू उभा राहा. पाचही मुलांना शिक्षा झाल्या. हिचं वाक्य आहे 5ही मुलांना शिक्षा झाल्या. किती मुलांना शिक्षा झाल्या? 5. म्हणजे हिनं जे वाक्य वाचलं हे सुद्धा वाक्य तिला समजलेलं आहे. आणखी कोणाकडे? स्वरा, उभा राहा. वाक्य वाच तुझं. रंजनाने जेवण झाल्यावर ताट घासले. कुणी ताट घासले? रंजनाने. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण वाक्य वाचून समजपूर्वक वाचन केलं तर त्याचं आकलन मुलांना व्यवस्थित होतं. ते जे तुझं वाक्य वाच. काळी गाय दूध पांढरेच देते. गाय कोणत्या रंगाची आहे? काळ्या. आणि गाय कोणत्या रंगाचं दूध देते? पांढरं. आता आमच्या वर्गातला विराज एक उतारा वाचतोय. त्याच्या पाठीमागं सर्व मुलांनी म्हणायचंय. वाच. कासव. कासव. लहान. लहान. मुलांना. मुलांना. कासव. कासव. आवडते. आवडते. कासव. कासव. हा. हा. पाण्यात. पाण्यात. आणि. आणि. जमिनीवर. जमिनीवर. जगू. जगू शकतो. शकतो. प्राणी. प्राणी. हा. हा. म्हणून. म्हणून. त्याला. त्याला. उभयचर. उभयचर. म्हणतात. म्हणतात. कासव. कासव. पाण्यातील. पाण्यातील. जीवजंतू. जीवजंतू. खाऊन. खाऊन. पाणी. पाणी. साप. साप. करते. करते. म्हणून. म्हणून. विहिरीत. विहिरीत. कासवे. कासवे. पाण्याची. पाण्याची. पद्धत. पद्धत. आहे. आहे. आता विराजनं एक उतारा वाचला. तर या उतार्यातले काही प्रश्न मी विचारतो की तुम्हाला ते समजलं का पाहूया. आता पहा, आता जो उतारा वाचला त्या उतार्यामध्ये कोणत्या प्राण्याचं नाव आलेलं आहे? कासवाचं आले. बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कासव हा फक्त पाण्यात राहतो का? मग कुठे कुठे राहतो? जमिनीवर आणि पाण्यात, दोन्हीकडे तो राहतो. म्हणून कासवाला काय म्हणतात? म्हणजे कासव हा उभयचर प्राणी आहे. कासव पाण्यामधलं काय खातं आणि जगतं? बरोबर. कासव हे पाण्यामधलं जीवजंतू खातं आणि त्यामुळे पाणी काय राहतं? साफ म्हणजे स्वच्छ. आता या ठिकाणी पहा, प्रतीक्षाकडे एक कार्ड आहे आणि या कार्डावरती काही चित्र आहेत आणि काही शब्द आहेत. ही चित्र पाहून आपण ती वाक्य पूर्ण करणार आहे. तर प्रतीक्षा, तुझ्याकडचं हे कार्ड तू वाचायचंय. आता चालू कर. घराला कुलूप आहे. आकाशात इंद्रधनुष्य आहे. इंद्रधनुष्यात 7 रंग असतात. आपल्या शाळेतील मुलांना आपण अवांतर वाचनासाठी गोष्टीची पुस्तकं सुद्धा देतो आणि या पुस्तकामधले कोणते घटक त्यांना व्यवस्थित समजले आहेत हे सुद्धा आपण पाहू शकतो. मुलांनी कोणत्या गोष्टी वाचल्या ते त्यांना आपण सांगायला सुद्धा लावू शकतो.
आता या सर्व मुलांनी गोष्टीची पुस्तकं वाचलेली आहेत. यातील आता तेजूला आपण तिने कुठली गोष्ट वाचली आणि तिला काय समजलं ते आपण पाहूया. या ठिकाणी तुझ्या गोष्टीचं नाव काय आहे? चिंटूची आंघोळ. तर या गोष्टीच्या पुस्तकामध्ये वाचल्यानंतर तुला काय समजलं ते सांग बरं. म्हणजे अशा पद्धतीनं मुलांना जर आपण बोलतं केलं, त्यांनी जे काय वाचलं आहे त्याच्यावरती काही प्रश्न विचारले तर मुलं चांगल्या पद्धतीनं ते सांगू शकतात. म्हणजे जर आपण मुलांना अशा पद्धतीनं बोलतं केलं, त्यांनी जे काय वाचलं आहे त्याबाबत जर आपण त्यांना प्रश्न विचारले तर मुलं चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतात. आणि आपल्याला कळूही शकतं की मुलांना हा उतारा किंवा ते वाक्य चांगल्या पद्धतीने समजलं आहे का. यालाच आपण समजपूर्वक वाचन असं करू शकतो. आणि हे समजपूर्वक वाचन जर योग्य पद्धतीने झालं तर मुलं कोणताही उतारा असेल, स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच वेळेला उतारे असतात, कविता असतात आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले असतात. मग जर हाच सराव आपल्या शाळेमध्ये योग्य पद्धतीने झाला तर मुलांची अशा पद्धतीने कोणतीही उत्तरं चुकू शकत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं, हा उतारा किंवा कोणतंही वाक्य मुलांना चांगल्या पद्धतीने समजू शकतं आणि मुलांचं आकलनयुक्त किंवा समजपूर्वक वाचनाचा जो स्पीड आहे किंवा जी गती आहे ती चांगल्या पद्धतीने आपण सुधारू शकतो. मराठी भाषेचे समजपूर्वक वाचन करण्यासाठी आपल्या भाषा पेटीमध्ये विविध प्रकारची कार्ड दिलेली आहेत. त्यामध्ये पहा, या पद्धतीची काही कार्ड आहेत की त्याच्यावरती काही चित्र आहेत आणि काही वाक्य आहेत. ही मुलं समजपूर्वक वाचन करून ही वाक्य पूर्ण करू शकतात. त्यानंतर काही उतारे सुद्धा आहेत. या उतारांचा सुद्धा वापर मुलांना चांगल्या पद्धतीने करता येईल. त्याचबरोबर शब्दडोंगर आहेत. हे सुद्धा एखादा शब्द घेऊन त्यापासून आपण शब्दडोंगर तयार करतो, याचा सुद्धा वापर समजपूर्वक वाचनामध्ये करता येऊ शकतो. त्यानंतर काही वाक्यपट्ट्या आहेत. यामध्ये या ठिकाणी पहा, तो चित्र आहे आणि पुढे आहे लिहिलं आहे. म्हणजे मुलं सांगू शकतात की त्याला जर समजलं तर तो सांगेल तो कावळा आहे. या पद्धतीचे सुद्धा विविध पट्ट्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ठिकाणी काही वाक्यपट्ट्या आहेत. पुन्हा या ठिकाणी पहा, मनी मोज, पुस्तक आणून दे, या पद्धतीची काही वाक्य आहेत. म्हणजे मुलं या पट्ट्या वाचून त्यानुसार कृती करू शकतात. आणि हे मुलांना समजलं तरच त्या मुलांची कृती ही योग्य पद्धतीने येणार आहे. तर चला आता आमच्या शाळेतल्या मुलांकडून या काही सूचना आपण वाचून घेऊया आणि मुलं या पद्धतीने वागतात का ते आपण पाहूया. आता आमच्या वर्गातील या मुलांकडे काही कार्ड दिलेले आहेत. या कार्डावरती काही सूचना आहेत. ही मुलं या पद्धतीनं समजून घेऊन या सूचनांचं पालन करतात का ते पाहूया. हा स्वरा, काय आहे बघ तुझ्याकडे? दप्तरातून वही काढ. ओके, बरोबर. काय आहे मयूर तुझ्याकडे? लंगडी घाल. ठीक आहे. आर्यन, तुझ्याकडे काय आहे ते कार्ड? पुस्तक काढ. बरोबर. तुझ्याकडे काय आहे विराज? मित्राला चित्र दे. बर. त्याची तुझ्याकडे काय आहे? खाली बस. तुझ्याकडे काय आहे अजय? दोन